मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी लिपिक आणि शिपाई या पदाच्या ज्या जागा निघालेल्या आहेत, तर त्यासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट कुणाकडून घ्यायचं आहे, स्टॅम्पची आवश्यकता आहे का, स्टॅम्प कंपल्सरी आहे का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे की मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी 830 जागा, नागपूर बेंचमध्ये 166 आणि औरंगाबाद म्हणजे 336 अशा प्रकारे 1332 पदांची ही पूर्णपणे जाहिरात असणार आहे. तर यामध्ये शिपाई पदाचा जर विचार केला तरी ठीक आहे, आणि क्लर्क या पदाचा विचार केला तरी ठीक आहे, आणि स्टेनोग्राफर असेल तरी ठीक आहे, ड्रायव्हर असेल तरी ठीक आहे. तर सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कॅरेक्टर सर्टिफिकेटविषयी संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी सर्वप्रथम फर्स्ट अट आहे, जे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे, तर जाहिरातीमध्ये जो कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर, कोणत्याही चॅनलवर कॅरेक्टर सर्टिफिकेटचं फॉर्म जर तुम्हाला भेटत असेल आणि तुम्ही जर ते घेतला तर त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. कारण या अगोदरच्या भरतीमध्ये बऱ्याच कॅन्डिडेटचं नाव शॉर्टलिस्टमधून कट करण्यात आलं, कारण की त्यांनी तो फॉर्मॅट जाहिरातीमध्ये दिलेला यूज केला नाही, तर दुसरा फॉर्मॅट यूज केला. पहिली गोष्ट ती आहे. त्याच्यानंतर काही कॅरेक्टर सर्टिफिकेटविषयी महत्त्वाच्या सूचना जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत, तर त्या संदर्भानुसारच तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी जाहिरातीमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, इन्स्ट्रक्शन्स, त्याच्या पलीकडे कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी मागवल्या जात नाही. त्याच्यामुळं जाहिरात व्यवस्थित वाचणं आणि समजून घेणं हे आपलं पहिलं या ठिकाणी काम आहे. तर जे कॅरेक्टर सर्टिफिकेटविषयी आपण बोलत होतो, तर या ठिकाणी महत्त्वाचं आहे, तुम्हाला 2 व्यक्तीचं कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी घ्यायचं आहे. आता यामध्ये जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण घेणार आहोत, तर नेमके ते की कोण असले पाहिजे, कुठले असले पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट बद्दल जर आपण विचार केला, तर गावातील कोणतीही प्रतिष्ठित 2 व्यक्ती असेल तरी या ठिकाणी चालते. असं नाही की कंपल्सरी फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट ऑफिसरच असेल तरच त्या ठिकाणी मान्य केलं जाईल कॅरेक्टर सर्टिफिकेट, अशातला काही प्रकार नाही. तर या ठिकाणी कोणतीही गावातील व्यक्ती प्रतिष्ठित असेल तरी या ठिकाणी चालते. स्टॅम्प नसेल तरी चालते, असेल तर बेस्ट आहे. आणि फक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी नातेवाईक या ठिकाणी घ्यायचे नाहीत. नातेवाईक सोडून तुम्ही कोणतेही 2 व्यक्तींचं या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊ